नमस्कार मित्रांनो, आपण देवतांचे उपचार या विषयी संवाद साधत आहोत। तर उपचाराला औपचारिकता मानून जे कर्म करत असतील, पूजा करत असतील, तर ते उपचार मग व्यर्थ ठरत असतात। कारण हे उपचार काय करतात, तो मूर्ती स्वरूपात चैतन्य उपचाराने वाढती, संकल्प सिद्धीस उपचार नेती। त्या मूर्तीमध्ये, त्या भगवंतामध्ये चैतन्याची निर्मिती करायचं कार्य, चैतन्य प्राप्त करून देण्याचं कार्य उपचार करत असतात। उपचाराने मूर्ती सजीव आहे याची प्रचिती कर्त्याला येत असते। जे गंध लावायच्या माध्यमातून असेल, अक्षतेच्या, हळदी कुंकाच्या, हार अर्पण करायचे, हे जे काही उपचार आहे त्या देवतांमध्ये चैतन्याची निर्मिती उपचाराद्वारे होत असते। आणि केवळ कर्मकांड म्हणून याकडे न बघता उपचाराने देवतांना सजीवत्व प्राप्त होतं, चैतन्यानुभूती प्राप्त होणारे उपचार आहे, हे लक्षात घ्या। उपचाराला औपचारिकता मानू नये